समोर येतोय। विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचा निर्णय आता रद्द करा आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचं पुनर्मूल्यांकन करून सुधारित निकाल द्यावा अशी मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे। सर्व उत्तरपत्रिकांचं ऑडिट करण्याची मागणी सुद्धा यामध्ये करण्यात आलेली आहे। तर या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत केंद्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया स्थगित करण्याची विनंती सुद्धा राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं केंद्राच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवून केली आहे। तर धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील नीट यूजी 2024 ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली आहे। नीट परीक्षेमध्ये 1,500हून अधिक विद्यार्थ्यांना एनटीएनं ग्रेस मार्क दिलेले आहेत आणि त्यावरूनच राज्यभरामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं। आता सरकारनं केंद्राला हे पत्र लिहिलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे यांच्याकडून। आवेश, काय सांगाल, काय अधिकची मागणी आता केंद्र सरकारकडे राज्य सरकारनं केली आहे? आपल्याला माहिती आहे की काल राज्यभर नीट प्रकरणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि अनेक भागात आंदोलन केलं होतं। ग्रेस पद्धतीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांपैकी 720 पैकी 720 मार्क पडले। त्या प्रकारे राज्यभरात विद्यार्थी आक्रमक झाले होते, तसे विविध संघटना सुद्धा आक्रमक झाल्या होत्या। आता राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे। केंद्र सरकार पत्र लिहित ग्रेस मार्क पद्धत रद्द करा, तसेच पूर्ण एक समिती गठन करून पुन्हा हे परीक्षा रद्द करून नवीन परीक्षा घेण्याचं पत्रात म्हटलेलं आहे। मोहनी, अगदी नक्कीच धन्यवाद आवेश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचा हा जो निर्णय आहे तो रद्द करण्याची मागणी आता राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे केली आहे।